मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं, ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो. त्यांना असं वाटत असावं की तिकडे 2.5 वर्षामध्ये काहीच झालेलं नाही, पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं, कसं निवडून यायचं, हा प्रश्न त्यांच्या समोर 100% असेल. आणि म्हणून एकच नाही तर दोघं तिघं सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती. पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत, मला माहित नाही. पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काही सरकार इथे निवडलंय, जी सत्ता निवडली आहे, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. काल अपेक्षित होतं नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, ही नांदी समजतं का ते? महाराष्ट्रभर निवडणुका होणार आहेत, तुमच्या फक्त मालवणच कशाला. तुमच्या मतदारसंघातील मालवणला 100% आम्ही ती लढवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा. निकाल अपेक्षित होता का? आता जोपर्यंत निकाल लागत नसतो साहेब तोपर्यंत ते गृहीत धरायचं नसतं. ते राजकारणामध्ये गृहीत धरायचे दिवस गेले. आणि जसं मागच्या 2.5 वर्षामध्ये काही लोकांनी गृहीत धरलं होतं की कुडाळमध्ये काही नाही केलं तरी चालेल, आज त्याचा परिणाम ते भोगतायत. उद्धव ठाकरेला धक्का म्हणावा लागेल. आता तुम्ही धक्का म्हणा किंवा आमची सत्ता म्हणा, तुम्ही म्हणाल ते, आज दिवस तुमचा आहे. नक्कीच कुडाळच्या शहरातील बरीचशी रखडलेली विकास कामं आहेत. त्यामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर रस्ते आहेत, अशी बरीचशी कामं आहेत ज्याच्यामुळे जी आता आपल्याला यापुढे मार्गी लावायची आहेत. या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कसं काम करणार, काय सांगू शकाल या संदर्भात? निलेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखालीच यापुढे इथे काम होणार आहे. त्यांच्या आदेशानुसारच नगरपंचायतचं काम यापुढे चालेल. तुम्हाला विजय हा कसा मिळाला, नेमकं विजयाचं गणित तुम्ही कसं काय मांडता, काय? विजयाचं गणित म्हणजे एक उबाटा सेनेचे जे नगरसेवक होते त्यांनी आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपल्याला साथ द्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.